तर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाल्याच्या नंतर आता विरोधकांनी सुनील तटकरेंना लक्ष्य केलंय। चाकणकरांच्या अनामिका कापल्याचे फोटो समोर आल्यानंतर आता सुनील तटकरेंचे बोट कापले असे फोटो व्हायरल होत आहेत। याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडेंनी तटकरेंवर टीका केली, ज्यावरून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये झुंपली आहे। या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे धागेदोरे आहेत। सप्टेंबर महिन्यात करंगळी कापण्याचा प्रकार अघोरी असल्याचं मिटकरींनी म्हटलं। एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे स्वतःला सर्वे सर्वा समजत आहेत, सुनील तटकरे साहेबांना माझी नम्र विनंती आहे, एप्रिल 2024मध्ये आपल्या अंगठ्याला कशाची जखम झाली होती, चिकटपट्टी का लावलेली आहे, आपण अशोक खरातच्या नादी लागला होतात का? कुणी तर्जनी कापतंय, कुणी अंगठा कापतंय? तटकरे साहेब, त्या जखमेचं रहस्य महाराष्ट्राला जरा कळू द्या ना। अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना ही जखम लोकसभा निवडणुकीच्या वेळेला 2024 एप्रिलच्या वेळेला ती झाली होती। प्रचाराच्या वेळेला फिरत असताना गाडीच्या दरवाजामध्ये तो अंगठा येऊन ती जखम झाली। ज्यांनी त्या गाडीचा दरवाजा लावला ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी स्वतः एक व्हिडिओ रिलीज करून याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे। त्यामुळे विकास लवांडे, आपण प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई तुमच्यावर केली जाईल। आणि जर आपण ठाण्यात आला तर योग्य समज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही तुम्हाला देऊ। म्हणजे आम्ही त्या अंधश्रद्धेला अजिबात मानत नाही। आम्ही आता शिर्डीला आहोत, जिथे अंधश्रद्धेला किंवा बुवाबाजी फारसा इथे थारा नाही, आणि आम्ही त्या भीतीपोटी भक्ती करत पण नाही। आम्ही ठीक आहे, जी श्रद्धा सबुरी तिथं शिकवल्या गेली त्या पद्धतीने आम्ही नेहमी इथं येत जात असतो। पण महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये जर या अघोरी कृत्याला थारा नसेल, म्हणजे तुकोबाचा अभंग ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू दावी वैराग्याची कळण भोगी विषयाचा सोहळा, अशा महाराष्ट्रामध्ये असा अघोरी प्रकार जर झाला असेल, त्याकरता कुणी करंगळ्या कापल्या, कुणाच्या त्या करंगळ्या होत्या, ते दाखवल्या गेलेले फोटो खरे होते की फेक होते, या सगळ्याचा तपास हा SIT मध्ये निष्पन्न होणार आहे। आणि मला विश्वास आहे की कोणालाही पाठीशी सरकार घालणार नाही।